एजंट नेमणुकीवरून राज ठाकरेंची नाराजी. सोमवारपर्यंत मतदार याद्यांची अपडेट द्या, नाहीतर राजीनामा. राज ठाकरेंनी पुण्यातील मनसे पदाधिकाऱ्यांना खडसावलं. राज ठाकरेंनी शाखाध्यक्ष आणि पदाधिकाऱ्यांना झापलं. काम करायची इच्छा नसेल तर पद सोडा. मतदार याद्या पूर्ण का केल्या नाही? ज्यांनी काम केलं नाही त्यांना काढून टाकण्याचे राज ठाकरेंनी दिले आदेश. वंदे मातरम गीताला 150 वर्ष पूर्ण होत असल्यानिमित्त नवी दिल्लीत भव्य कार्यक्रमाचं आयोजन. महाराष्ट्रातही विविध कार्यक्रमाचं आयोजन. मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंची माहिती. भाजपचा आजपासून बहीण लाडकी भाऊबीज देवा भाऊंची कार्यक्रम. मुंबईच्या प्रत्येक जिल्ह्यात सांस्कृतिक कार्यक्रम आणि मेळावा. मुंबईत उद्या 6 ठिकाणी वंदे मातरम गायनाचे कार्यक्रम. अमित साटम यांची माहिती. निलेश घायवळ प्रकरणावर हायकोर्टात सुनावणी संपन्न. सुरुवातीला पासपोर्ट संदर्भात पार पडली सुनावणी. कोर्टानं पासपोर्ट ऑथॉरिटीज विरोधात काढली नोटीस. 17 तारखेपर्यंत उत्तर सादर करण्याचे आदेश. उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या उपस्थितीत इंडिया सिक्युरिटी प्रेसच्या पदाधिकारी आणि कर्मचाऱ्यांची बैठक. अमित शहांसोबत चर्चा करून कर्मचाऱ्यांच्या समस्या तात्काळ सोडवण्याचं आश्वासन. रुपाली चाकणकर यांच्या असंवेदनशील, स्त्रीविरोधी आणि अन्यायकारक विधानावरून वंचित बहुजन आघाडी आक्रमक. वंचितचं मंत्रालयासमोर आंदोलन. संजय राऊतांनी हॉस्पिटलमधील फोटो केला पोस्ट. हात लिहिता राहिला पाहिजे. संजय राऊतांची ट्विट करत भावनिक पोस्ट. पार्थ पवारांनी कोट्यवधी रुपयांचा लँड आणि स्टॅम्प ड्युटी घोटाळा केला. माहिती अधिकार कार्यकर्ते विजय कुंभार यांचा आरोप. उद्धव ठाकरेंविरोधात निवडणूक आयोगात तक्रार. भाजपा आमदार संजय केणेकरांची तक्रार. दौऱ्यादरम्यान आचारसंहितेचं उल्लंघन केल्याचा आरोप. भाजपचं मुंबईत आवाज. मुंबईकरांचा संकल्प. भाजपचं अभियान. आज अंधेरीतील भवन महाविद्यालयात QR कोडच्या मदतीनं विद्यार्थ्यांची मतं जाणून घेतली. पुणे महार वतनाच्या जमीन घोटाळा प्रकरणात मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश. समोर आलेले मुद्दे गंभीर. अनियमितता असेल तर कडक कारवाई करणार, मुख्यमंत्र्यांचं वक्तव्य. तर अधिकृतपणे हा विषय आपल्याकडे आला नाही. 11 तारखेला अंजली दमानिया प्रकरण घेऊन येणार, मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंची माहिती. महार वतन कायद्याची अंमलबजावणी केली का पाहावं लागेल. तक्रार आल्यानंतर कारवाई सुरू करणार, मंत्री बावनकुळेंचं वक्तव्य. पुण्यात महार वतनाच्या जमिनीचा 1804 कोटींचा घोटाळा. पार्थ पवार यांच्या कंपनीवर गंभीर आरोप. महसूल मंत्रालयाकडे चौकशीची मागणी. अंबादास दानवेंचा पार्थ पवारांवर जमीन घोटाळ्याचा आरोप. 1800 कोटींची जमीन पार्थ पवारांनी 300 कोटीत घेतली. अंबादास दानवेंचा पार्थ पवारांवर ट्विट करत आरोप. तर पार्थ पवारांच्या कंपनीनं कोरेगाव पार्कमध्ये विकत घेतलेल्या जमिनीची तक्रार करण्याकरता अंजली दमानियांनी चंद्रशेखर बावनकुळेंची वेळ मागितली. ट्विट करत अंजली दमानियांची माहिती. पार्थ पवार यांच्या कंपनीनं खरेदी केलेल्या जमीन प्रकरणाची पारदर्शक चौकशी झाली पाहिजे. 40 एकर जमीन सरकारी नियम मोडून विकत घेण्याचा प्रकार. विजय वडेट्टीवारांची ट्विट करत टीका. पुण्यात महार वतनाच्या जमिनीचा 1804 कोटींचा घोटाळा. 1800 कोटींची जमीन पार्थ पवारांनी 300 कोटीत घेतली. मुद्रांक शुल्क माफ करणं मोठा अपराध. या प्रकरणी गुन्हा दाखल व्हावा, विजय वडेट्टीवारांची मागणी. उद्धव ठाकरे बाहेर पडले याचा आनंद. निवडणुका डोळ्यासमोर ठेवून ठाकरेंचा दौरा. दौऱ्याला लोकांचा मात्र प्रतिसाद नाही. उद्धव ठाकरेंच्या दौऱ्यावर मुख्यमंत्र्यांची टीका. राहुल गांधी हायड्रोजन बॉम्ब म्हणतात ती फुसकी लवंगी. लोकशाही विरोधात राहुल गांधींचा अजेंडा. राहुल गांधी कोणाचा अजेंडा चालवत आहेत हे स्पष्ट. मुख्यमंत्र्यांचा राहुल गांधींवर हल्लाबोल. वाशिममध्ये स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीकरता भाजपकडून मोठी खेळी. अनुभवी नेते राजू पाटील राजे यांना दिली निवडणुकीची जबाबदारी.
आचारसंहिता भंग झाल्याची पहिली तक्रार चंद्रपूरमधील मूलमध्ये. भाजपच्या एका जाहिरातीवर आक्षेप घेत काँग्रेसची कारवाई करण्याची माग. सिंधुदुर्ग जिल्ह्यात पालकमंत्री इच्छुक नसल्यानं युती झाली नाही, आमदार दीपक केसरकरांचा आरोप. तर मराठवाड्यात उद्धव ठाकरेंचा आज दुसरा दिवस, मात्र हा दौरा एक राजकीय नौटंकीचा भाग. भाजप प्रदेश प्रवक्ते राम कुलकर्णींची टीका. धाराशिवमध्ये पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षपदी डॉक्टर प्रतापसिंह पाटील यांची निवड. प्रतापसिंह पाटील यांच्या निवडीमुळे कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचं वातावरण. जळगावात 40 गावात महायुतीत खटके उडायला सुरुवात. सन्मानजनक जागा न मिळाल्यास राष्ट्रवादीचा स्वबळावर लढण्याचा इशारा. राष्ट्रवादीचा भाजपकडे 10 जागांचा प्रस्ताव. काँग्रेसच्या घरातच दुबार मतदार सापडले. भाजपवर आरोप करणाऱ्यांच्या घरातच दुबार मतदान. लोकशाहीची भाषा करणारे नौटंकीबाज असल्याचं उघड. भाजप आमदार विक्रांत पाटील यांची टीका. पंढरपूर नगरपालिका निवडणुकीत परिचारक विरोधी आघाडीत दिघाडी. डॉक्टर प्रणिताताई भालके आणि माजी नगराध्यक्षा साधना भोसले निवडणूक लढण्यावर ठाम. रत्नागिरीतील भाजपचे जिल्हाध्यक्ष राजेश सावंत यांचा तडकाफडकी राजीनामा. प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांकडे दिला जिल्हाध्यक्ष पदाचा राजीनामा. राजेश सावंत यांच्याकडे दक्षिण रत्नागिरीची जबाबदारी होती. सिंधुदुर्गात भाजप स्वबळावर लढणार. प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांचा नारा. जळगावात महायुतीत वाद. पाचोऱ्यात आमदार किशोर पाटील यांची मेळाव्यात भाजपावर टीका. भाजपचे आमदार मंगेश चव्हाण यांचं मेळाव्यात किशोर पाटलांना प्रत्युत्तर. तर नागपूरमध्ये काँग्रेस उमेदवाराचे दुबार मतदार नोंदणी. राहुल गांधींनी काल हायड्रोजन बॉम्ब टाकत केला होता गौप्यस्फोट. तर महाराष्ट्रात काँग्रेसकडूनच हायड्रोजन बॉम्बच्या चिंधड्या. कणकवलीतील श्री देव स्वयंभू मंदिराच्या जत्रोत्सवाला पालकमंत्री नितेश राणेंनी दिली भेट. कार्यकर्त्यांसोबत जत्रेत नितेश राणेंनी चहा भजीचा घेतला आस्वाद. सांगलीच्या इस्लामपूरचं ईश्वरपूर झालं, त्यामुळे पहिल्यांदाच ईश्वरपूरकरांकडून सदाभाऊ खोत यांचं मोठ्या उत्साहात जंगी स्वागत. मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत उद्या मंत्रालयात वंदे मातरम समूह गायन. सार्ध शताब्दी वर्षांनिमित्त मंत्रालयात वंदे मातरमचं समूह गायन. ऐरोली मतदारसंघातील मतदार यादीत मतदाराचा पत्ता चक्क मुंबई महानगरपालिकेचा. मनसे शहराध्यक्षांनी पत्रकार परिषद घेत मतदार यादीतील घोळ आणला समोर. छत्रपती संभाजीनगरमधील सिल्लोडमध्ये पाण्यासाठी नागरिकांची पायपीट. भवन ग्रामस्थांचा आक्रोश. इथे पिण्याचा पाणी पुरवठा बंद. भवन ग्रामपंचायत कार्यालयाच्या वतीनं पाणी पुरवठ्याचं ढिसाळ नियोजन. 52 कबुतरखाने बंद केल्यानंतर जैन समुदायानं आक्रमक पवित्रा घेतला. जैन सदस्यांनी घेतली पालिका आयुक्त भूषण गगराणींची भेट. छत्रपती संभाजीनगरात जमिनींना सोन्याचा भाव. मोठमोठे उद्योग शहरात येताच जमिनीचे भाव वाढले. डीएमआयसी आणि औद्योगिक क्षेत्रात होतीये वाढ. 10 लाखांच्या जमिनीची 1.5 ते 2 कोटी रुपयांना विक्री. तर पुणे जमीन घोटाळा प्रकरणी चौकशी समिती स्थापन. अतिरिक्त मुख्य सचिव विकास खारगेंच्या अध्यक्षतेत समिती स्थापन. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे निर्देश. वाशिममधील जिल्हा परिषदेच्या शाळा सुरू, पण विद्यार्थी मात्र गायब. शिक्षक आणि विद्यार्थ्यांनी गावात काढली प्रभात फेरी. त्यावेळी शिक्षणाचं महत्त्व पटवून देत विद्यार्थ्यांना नियमित शाळेत येण्यासाठी आवाहन केलं. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर. कराडला 74 मतदान केंद्र तर मलकापूरला 34 मतदान केंद्र. या मतदान केंद्रांवर मतदार हक्क बजावणार असल्याची माहिती अधिकारी अतुल म्हेत्रे यांनी दिली. सांगली जिल्हा बँकेच्या चौकशीवरील स्थगिती शासनानं उठवली. आजी माजी संचालकांसह तत्कालीन अधिकाऱ्यांना नोटीस. बँकेचं 50 कोटी 58 लाखांचं नुकसान केल्याप्रकरणी बाजू मांडण्याची सूचना. पुणे महापालिका आयुक्तांचा पोलीस प्रशासनासह कसबा मतदारसंघात पाहणी दौरा. नागरिकांशी संवाद साधत जाणून घेतल्या समस्या.
त्रिपुरारी पौर्णिमेच्या निमित्तानं कोल्हापूरच्या कोपेश्वर मंदिरात स्वर्ग मंडपात अवतरला चंद्र पाहण्याकरता भाविकांची गर्दी। यावर्षी कर्नाटक आणि गोव्यातूनही भाविकांची हजेरी। संपदा मुंडे प्रकरणातील आरोपी गोपाळ बदनेचा कारनामा समोर। पोलीस शिपाई असताना केला होता महिला पोलीस शिपायाचा छळ। 2013 मध्ये घडली होती घटना। पीडित महिला पोलिसांना केली होती तक्रार। महात्मा फुले जन आरोग्य योजनेत 22 नवीन दंत आणि मुख्य शस्त्रक्रिया मोफत केल्या जाणार। मंत्रिमंडळ बैठकीत सुधारणा मंजूर। गोरगरीब रुग्णांना मोठा दिलासा मिळणार। शनिवारी निम्म्या नाशिक शहराचा पाणी पुरवठा राहणार बंद। तांत्रिक दुरुस्तीच्या कामाकरता पाणी पुरवठा बंद राहणार। नागरिकांनी पाणी जपून वापरावं, पालिका प्रशासनाचं आवाहन। तर नाशिकमध्ये सर्वत्र धुक्याची चादर। शहराला हिवाळ्याची चाहूल। पुढील 2 दिवस थंडीची तीव्रता वाढण्याची शक्यता। स्क्रब टायफस आजाराचा अमरावती जिल्ह्यात उद्रेक। एकूण 9 पॉझिटिव्ह रुग्ण तर एकाचा मृत्यू। घराजवळ पालापाचोळा कचरा साचू देऊ नका आणि कीटकनाशक औषधांचा वापर करा, आरोग्य विभागाचं आवाहन। आचारसंहिता असली तरी उमेदवारी अर्ज भरण्याच्या पूर्वसंध्येपर्यंत नगर परिषदा आणि नगरपंचायती संदर्भात धोरणात्मक निर्णय सरकारला घेता येणार। मात्र निर्णय घेताना निवडणूक आयोगाची परवानगी घ्यावी लागणार। सिंधुदुर्गातील श्रीदेवी माऊलीच्या जत्रोत्सवाला प्रारंभ। दर्शनाकरता भाविकांची सकाळपासूनच लांबच लांब रांग। सिंधुदुर्गमधील प्रत्येक गावागावात वार्षिक जत्रोत्सव सुरू। श्रीदेव स्वयंभू मंदिराच्या वार्षिक जत्रोत्सवात भाविकांची गर्दी। विद्युत रोषणाईचं आकर्षक दृश्य ड्रोनच्या सहाय्याने टिपलं। तर कोल्हापूरच्या कसबा बावड्यात दीपसंध्याने उजळला पंचगंगा नदीचा घाट। भारतवीर मित्र मंडळानं केलं दीपोत्सव कार्यक्रमाचं आयोजन। आकर्षक रांगोळ्यांनी वेधलं कोल्हापूरकरांचं लक्ष। नागपूरमधील रामटेकचे प्राचीन गडमंदिर त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्तानं दिव्यांनी उजळलं। त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त दर्शनाकरता भाविकांची मोठी गर्दी। साताऱ्यातील कराडमधील किवळला नवजीनाथ आणि ज्योतिर्लिंगाचा रथोत्सव हजारो भाविकांच्या उपस्थितीत भक्तिमय वातावरणात साजरा। साताऱ्यातील रामेश्वर मंदिर भागात त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त 2500 दिव्यांनी उजळला। या दरम्यान आकाशातील फटाक्यांची आतिषबाजी आणि लेझर शो ठरला आकर्षणाचा केंद्रबिंदू। कोल्हापुरात ऊस दराच्या मागणीकरता शेतकरी संघटना आक्रमक। उपमुख्यमंत्र्यांची शेतकरी सेना आणि भाजप किसान मोर्चा ही आग्रही। साखर सहसंचालकांना शनिवारपर्यंतचं अल्टिमेटम। परभणी पालिकेसाठी वाढीव जीएसटी अनुदानासाठी कर्मचाऱ्यांचं आमरण उपोषण स्थगित करण्याचे नगर विकास विभागाचे निर्देश। सांगलीतील भिलवडीत ऊसाची वाहनं धरली रोखून। ऊसाला पहिली उचल 37 ते 51 रुपये तर गतवर्षी गाळप झालेल्या ऊसाला 200 रुपये मिळालेच पाहिजे। स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांची मागणी। कल्याणशील प्रवाशांसाठी मोठी बातमी। निळजे रेल्वे उड्डाण पुलाची पुनर्बांधणी केली जाणार। या कामासाठी उद्यापासून 3 दिवस रस्ता बंद। मध्य रेल्वेच्या बेलापूर उरण मार्गावर गव्हाण आणि तारघर हे 2 रेल्वे स्थानक लवकरच खुली होणार। याच महिन्यात स्थानकं सुरू करण्याबाबत मध्य रेल्वेच्या हालचाली। कराड तालुक्यात पावसानं दिली उघडीप दिल्यानंतर गावांमध्ये भात काढण्याची लगबग सुरू। तर भंडाऱ्यात पावसामुळे पेरूच्या बागेचं नुकसान। सततच्या पावसामुळे फळबागांवर बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव। शेतकऱ्यांचं मोठं नुकसान। वाशिम जिल्ह्यात नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना शासनाकडून हेक्टरी 10,000 रुपये मदत मिळणार। या योजनेअंतर्गत 2,96,618 शेतकरी ठरले पात्र। वाशिम जिल्ह्यात मूग, उडीद आणि सोयाबीन या पिकांची सरकारी खरेदी। नाफेड आणि महाराष्ट्र राज्य सहकारी पणन महासंघाच्या माध्यमातून केली जाणार खरेदी। केंद्र शासनानं जाहीर केलेल्या हमीभावानुसार खरेदी। छत्रपती संभाजीनगरमधील कन्नडमध्ये केळी उत्पादक शेतकऱ्यांवर आर्थिक संकट। केळीचे दर कोसळले, शेतकरी हतबल। हिंगोली झेंडूच्या फुलांना चांगला भाव मिळत नसल्यानं शेतकऱ्यांचं मोठं नुकसान। त्रस्त शेतकऱ्यानं झेंडूच्या फुलशेतीवर फिरवला रोटावेटर। झेंडू उत्पादक शेतकरी चिंतेत। शिरूरमधील पिंपरखेडमध्ये
हत्या केलेल्या बिबट्याचं शवविच्छेदन माणिकडोह इथे बिबट्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले। यावेळी वन विभागाचे अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित। वन विभागाने जनजागृती करत सतर्क राहण्याचं आवाहन करत ट्रीजर लॉन्च केला। बिबट प्रवण क्षेत्रात लहान मुलांना एकटं सोडू नका, वन विभागाकडून प्रबोधन करण्यात आलं। यवतमाळमधील पुसदच्या उपजिल्हा रुग्णालय परिसरात आढळला कोल्हा आढळल्यानं नागरिकांची उडाली खळबळ। वन विभागाच्या पथकानं घटनास्थळी दाखल तर कोल्ह्याला पकडून त्याचं रेस्क्यू केलं। सिंधुदुर्गमधील इन्सुली बांदा भागात फिरणाऱ्या ओंकार हत्तीला दांड्यानं मारहाणीचा व्हिडिओ व्हायरल। पुणे बेंगलोर महामार्गावरील मलकापूर जवळ उभ्या असलेल्या ट्रकला दुसऱ्या ट्रकने जोरदार धडकेत त्या ट्रकमधील चालक जखमी उपचारासाठी दवाखान्यात दाखल। नागपूरहून रायपूरकडे जाणारा भरधाव ट्रक भंडारा बायपास महामार्गावर अजमीबाद इथे उलटला। अपघातात 2 जण गंभीर जखमी, ट्रक चालक मद्यधुंद अवस्थेत असल्याची माहिती। जळगावमधील इंदोर हैदराबाद महामार्ग ट्रक आणि ट्रॅव्हलर्सचा अपघातात एकाचा मृत्यू तर 3 जण गंभीर जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल। नारायणगावमध्ये दहशतवाद विरोधी पथक आणि स्थानिक गुन्हे शाखेची संयुक्त कारवाईत 3 संशयितांना घेतलं ताब्यात। आरोपीकडून 3 गावठी पिस्तूल आणि 9 जिवंत काडतूस जप्त, पुढील तपास सुरू। तर पुण्यातील दीपक डोळस यांची 14 कोटींची फसवणूक प्रकरण, पोलीस आयुक्त अमितेश कुमारांकडून दखल। कोथरूड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होण्याची शक्यता। मालेगावातील बागलाणमधील करहे देवळाणे रस्त्यावर राजस मँगो मॅजिकच्या बाटल्यांचा खच, बाटल्यांमुळे आरोग्यास धोका निर्माण होण्याची शक्यता। नागरिकांची कंपनी आणि संबंधित व्यक्तींवर गुन्हा दाखल करण्याची मागणी। नंदुरबार तालुका पोलिसांची ठाणेपाडामध्ये नाकाबंदी दरम्यान महिंद्रा बोलेरोमध्ये विमल पान मसाला आणि तंबाखू जप्त, एकूण 5,62,000 रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत। कोल्हापूरच्या कळंबा कारागृहात काडतूस बाळगणाऱ्या 2 कैद्यांना चौकशी करता पोलीस ताब्यात घेणार। पुण्यातील आंदेकर टोळीतील कैद्यांकडे सापडली काडतूस। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।